राम राम मंडळी, मी अक्षय नायकोडी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत सरसगडाला भेट देण्यासाठी। तर आता आपण आहोत गडाच्या पायथ्याच्या विलेजमध्ये म्हणजेच पाली गावामध्ये। तर ह्या ठिकाणी ह्या गावामध्ये अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती म्हणजेच बल्लाळेश्वराचं देखील आपलं दर्शन घडते। अगदी बल्लाळेश्वराच्या मंदिरापासून अगदी 300 मीटरच्या अंतरावरती आपला इथून ट्रेक सुरू होणार आहे। आणि ह्या ठिकाणी तुम्हाला पार्किंगची देखील व्यवस्था आहे, त्यामुळे तुम्ही जर तुमच्या गाड्या व्यवस्थित पार्किंग करून ट्रेक सुरू करू शकता। आत्ता तुम्ही मला बघत असाल, मी एका विहिरीजवळ उभा आहे। माझ्या मागे जी विहीर आहे ती एक पिण्याच्या पाण्याची विहीर आहे आणि दगडी बांधकाम केलेली ही विहीर एकदम अलोभनीय अशी आहे। तर चला पाहूयात सरसगड। पाली गावाच्या अगदी मेन रोड लगत तुम्हाला दगडी बांधकामातील महात्मा गांधी विहीर पाहायला भेटेल। या विहिरीच्या बाजूला पार्किंगची देखील सुविधा करण्यात आलेली आहे। या पार्किंगच्या बाजूने एक छोटीशी वाट गडाच्या दिशेने जाते। थोडंसं पुढे गेलं की आपल्याला एक वस्ती लागते। या वस्तीपासून एक कच्ची पाऊल वाट आपल्याला गडाच्या दिशेने घेऊन जाते। या ठिकाणी जागोजागी दिशादर्शक फलक देखील लावण्यात आलेले आहेत। मुंबईपासून सरसगड हे डिस्टन्स 117 किलोमीटर इतके आहे आणि पुणे ते सरसगड हे डिस्टन्स 118 किलोमीटर इतके आहे। जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल तर तुम्ही खोपोलीवरनं पालीसाठी बसने प्रवास करू शकता। खोपोलीवरून दर 1 तासाने तुम्हाला पालीसाठी बस भेटेल। पार्किंग पासून वरती आल्यानंतर आपल्याला एक मळलेली पायवाट दिसते। येथील रहिवाशांनी, घर संवर्धन करणाऱ्यांनी ही पायवाट बनवली असावी। तर ह्या निमुळत्या पाऊलवाटेने आपल्याला गडाकडे कूच करायची आहे। पार्किंगच्या अगदी बाजूलाच एक माहिती फलक लावला आहे। त्या फलकावरती गडाची पूर्ण माहिती आणि गडाचा एक नकाशा दिलेला आहे, ज्यावरती गडावरती कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला आहेत, त्यांची नावं काय आहे, हे सर्व त्यावरती मेन्शन केलेलं आहे। पाली या गावाच्या पूर्वेस सरसगड हा एक किल्ला आहे। पायथ्याच्या पाली गावातून इथे येऊन किल्ला पाहणे 3-4 तासात होते। या किल्ल्याच्या पूर्वेला 10-12 किलोमीटर वरती सुधागड हा एक किल्ला आहे। धनगड, कोरीगड, तैलबैला, खंडाळा घाट, नागफणी, जांभूळपाडा, अंबा नदी, गरम पाण्याची कुंडे असणारे उन्हेरे गाव असा मुलूक या गडावरून दिसतो। सरसगड उर्फ पगडीचा किल्ला, उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावांनी या किल्ल्याला ओळखलं जातं। हा किल्ला गिरिदुर्ग ह्या प्रकारात मोडतो। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यामध्ये हा किल्ला आहे। सरसगड हा गिरिदुर्ग ह्या प्रकारामध्ये मोडतो, त्यामुळे हा किल्ला चढण्यासाठी खूप सोपा आणि सुस्थित असा आहे। काही पॅचेस आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते, परंतु ती काही एवढी अडचण नाही आहे, त्यामुळे तुम्ही आरामात सर करू शकता। माझ्या मागे बघू शकता, ह्या ठिकाणी आपल्याला एक छोटंसं पाण्याचं टाकं दिसतंय। त्या ठिकाणी पाणी देखील आहे। तर मंडळी, आपण आता येऊन पोचलो आहोत ज्या ठिकाणी खडकामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत, छोट्या छोट्या पायऱ्या। बरेचसे ट्रेकर मंडळी ह्या पायऱ्यांना जीव घेण्या किंवा घातक पायऱ्या असे देखील संबोधतात, पण एकदम सोप्या पायऱ्या आहेत, चढू शकता आरामात जर तुम्ही फिट असाल तर। त्यामुळे एवढ्या काय त्या धोकादायक नाही आहे, त्यामुळे तुम्ही आरामात सर करू शकता। या ठिकाणी दोन लहान मुलं आणि त्यांचे आई वडील हे सुद्धा या ठिकाणी गडावरती आले होते आणि ते ह्या
पायऱ्यांनी खाली चाललेत अगदी सुखरूप, त्यामुळे एवढ्या देखील त्या घातक नाही आहेत जे की क्रिएटर्स लोकांनी हाईप केली आहे की खूप घातक आहेत किंवा खूप प्राणघातक आहेत, जीवावरती बेतण्यासारखे आहेत, असं काही नाही आहे. फक्त एक शेवटची पायरी जी आहे ती जरा जास्त उंच असल्यामुळे चढताना उतरताना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण तुम्ही जर दोघं असाल तर एकाच्या हात धरून तुम्ही दुसऱ्याला चढवू शकता. तर बघा आता ह्या माऊलीसुद्धा खाली चाललेल्या आहेत. तर तुम्ही पाहिलं अशा प्रकारे मी हा पॅच चढून मी वरती आलो. तर एवढाही घातक नाही आहे, तुम्ही आरामात सर करून येऊ शकता. जर तुम्ही फिट आहात तर हमखास तुम्ही सर करून येऊ शकता. फक्त येत असताना थोडेसे प्रिकॉशन घ्या, व्यवस्थित या, काळजी घ्या, कारण की पावसाळ्यामुळे हा भाग थोडासा स्लिपरी असू शकतो, त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. हे दादा या ठिकाणी मर्चंट नेव्हीच्या ट्रेनिंगसाठी आहेत आणि ते उत्तर प्रदेशवरून आहेत आणि ते फॉर्मल्स घालून गड सर केला त्यांनी पूर्ण आणि आता त्या खाली गड उतार होत आहेत. पण म्हणजे तुम्ही बघू शकता की तुम्ही करू शकता, आरामात गड सर करू शकता. त्यामुळे त्यांनी तर फॉर्मल्समध्ये केलं आहे, फॉर्मल शूज, पॅन्ट, शर्ट इन करून ते आलेत डायरेक्ट. त्यामुळे तुम्ही सुद्धा एक आरामात सर करू शकता. तर मंडळी, मी आता आहे कातळखोरी गुहेमध्ये. तर ह्या ठिकाणी छोटीशीच गुहा आहे, कदाचित पहारेकरांसाठी, मावळ्यांसाठी या ठिकाणी दडून बसण्यासाठी किंवा वादळी वाऱ्याच्या टायमाला ह्या ठिकाणी शांतता म्हणून एक निवारा म्हणून या ठिकाणी ही गुहा बनवली गेली असावी. या ठिकाणी तुम्हाला अंदाजे 20 ते 25 फुटाची गुहा आहे, छोटीशी. त्यात 20-25 फूट तुम्ही आतमध्ये आल्यानंतर एक तुम्हाला एक छोटेसे खोली टाईप आहे, ज्यामध्ये की तुम्ही आरामात एक 3 ते 4 माणसं झोपू शकता. एवढी तरी मोठी गुहा आहे या ठिकाणी. त्या ठिकाणी जय हनुमान. तर अशा प्रकारे कातळात कोरलेली ही गुहा आहे. आतमध्ये थोडीशी स्पेस आहे, जेणेकरून 4 ते 5 माणसं हमखास दडून बसू शकतात, तेवढी जागा त्यांना पुरेशी आहे. तर आता आपण कातळात कोरलेली गुहा बघितली आणि त्या गुहेच्या अगदी बाजूनच डोंगराच्या मध्ये कातळात कोरलेल्या 96 पायऱ्या चढून आपल्याला मेन दरवाजा लागतो. ह्या 96 पायऱ्या ह्या एकदम जाग्यावरती आणि काट्यावरती आहेत. तर ह्या करत असताना तुम्हाला अतिशय काळजी घेण्याची गरज आहे, कारण की ह्या पायऱ्या पावसाच्या काळामध्ये शेवाळ असल्यामुळे स्लिपरी होतात. त्यामुळे ह्या ठिकाणी चढाई करत असताना तुम्ही काळजी नक्कीच घ्यावी. तर चला सर करूया ह्या 96 पायऱ्या. तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला पूर्ण खडक आहे
आणि डाव्या बाजूला ह्या ठिकाणी पायऱ्या संपतात आणि त्या ठिकाणी खाली दरीसारखं आहे. आणि ह्या ठिकाणी जो होता ह्या दोन्ही पायऱ्या अर्ध्या तुटलेल्या आहेत. फक्त छोटासा भाग आहे तुम्हाला ह्या ठिकाणी पाय ठेवण्यासाठी. त्यामुळे अशा ठिकाणी थोडीशी तुम्हाला काळजी घेऊन ह्या पायऱ्या सह करायला लागणार आहे. आणि खूप स्लिपरी आहे पावसाळ्यामुळे, त्यामुळं ह्या पायऱ्या चढत असताना थोडीशी काळजी घेत जा. तर आता 96 पायऱ्या चढून आपण वरती आलोय आणि आपल्याला नजरेस पडलाय तो म्हणजे गडाचा पहिला दरवाजा, तो म्हणजे आहे पाली दरवाजा. ह्या ठिकाणी 2 भरभक्कम बुरुजांच्या नंतर हा दरवाजा आपल्या नजरेस पडतो. तर तो आता तुम्ही पहा. तर ह्या ठिकाणी आपण ह्या 96 पायऱ्या चढून वरती आलो, या की अर्ध्या बाजूला तुटलेल्या आहे आणि अर्ध्याच बाजूला आहेत. आणि त्यातील काही पायऱ्या अशा आहेत की तुम्हाला फक्त एक पाय ठेवण्या एवढीच जागा आहे. त्यानंतर त्या पायऱ्यानंतर तुम्हाला नजरेस पडतो तो हा पहिला बुरुज, जो की ढासळलेला आहे. नंतर त्याच्याच अगदी बाजूला हा एक दुसरा बुरुज आहे, तो सुस्थितीमध्ये आहे, थोडंसं काही दगड त्याचे पडलेले आहेत. आणि त्याच्याच बाजूला अगदी हा आहे आपला पाली दरवाजा. हा पाली गावातून येणाऱ्या रस्त्यावरती हा पहिला दरवाजा आहे, ज्याचे नाव आहे की पाली दरवाजा. तर ह्या मंडळींनी जी टेक्निक लावली आहे, जेणेकरून त्यांच्याकडे जी वजन असलेली बॅग आहे ती बॅग ते बसत एक एक पायरी पुढे घेत चालले. तर ह्या टेक्निकने, त्यांच्या टेक्निकने सुद्धा तुम्ही खाली उतरू शकता, जेणेकरून तुम्ही सेफली खाली जाऊ शकता. तर मंडळी, आता आपण गडाच्या पहिला दरवाजा म्हणजेच की पाली दरवाजा, त्या दरवाजामधून आपण आतमध्ये आलो. माझ्या उजव्या बाजूस माझ्या समोर आहे तो म्हणजे पाली दरवाजा. तिथून मी आतमध्ये आलो आणि त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी समोरच या ठिकाणी एक फलक दिसतोय, ज्याच्यावरती लिहिलं आहे की सुरक्षा चौकी किंवा देवडी. म्हणजे ह्या देवडीमध्ये इथे जे पहारेकरी असतील, जे मावळे असतील, जे या ठिकाणी पहारा द्यायचे, त्यासाठी या ठिकाणी आश्रयासाठी या ठिकाणी भली मोठी अशी देवडी आहे. या ठिकाणी 5 ते 10 माणसं आरामात राहू शकतात आणि या ठिकाणी वास्तव्य करू शकतात. तर आता आपण दरवाज्यातून आतमध्ये आलो आहोत आणि आता आपण पुढचा घर सर करूया. तर चला.
पाली दरवाजातून वरती आल्यानंतर समोरच्या बाजूस आपल्याला दिसतो तो म्हणजे ऐतिहासिक नोंदी असलेला बोर्ड आणि त्या बाजूलाच एक बोर्ड लावला आहे ज्या ठिकाणी दाखवलं आहे की बाले किल्ल्याकडे जाणारी वाट. तर त्या बोर्डपासून उजव्या बाजूला गेल्यानंतर आपण बाले किल्ल्याकडे जातो. तर आपण आता बाले किल्ल्यापर्यंत पोहोचूया. त्यानंतर आपला अजून वरती गड सर करून केदारेश्वराचं मंदिर पाहायला भेटेल. तर चला करूयात पुढचा गड सर. आपण आलो ती 96 पायऱ्यांची वाट ह्या ठिकाणी आहे आणि ह्या ठिकाणी डायरेक्ट खाली दरी आहे. त्यामुळे बाले किल्ल्याकडे जात असताना ह्या ठिकाणी पायऱ्यांवर अतिशय काळजी घ्यावी जेणेकरून तुम्ही सुरक्षित बाले किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता. चला. या ठिकाणून दिसणारी पाली गावातून वाहणारी ही अंबा नदी तुम्हाला दिसत असेल आणि हा पाली गावाचा नजारा आणि आजूबाजूचा पूर्ण असा विस्तीर असा परिसर. आता या ठिकाणी दक्षिण बुरुज म्हणून एक पाटी लावलेली आहे. आपण त्या दिशेने चाललो आहोत. तर या पूर्ण गडावरती गड संवर्धन करणाऱ्या संस्थांनी व्यवस्थित जागोजागी प्रत्येक वास्तूच्या ठिकाणी त्या वास्तूचे नावं फलक लावलेले आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी अतिशय योग्य आहे की कोणत्या ठिकाणी कोणती वास्तू आहे. तर मंडळी आत्ता आपण आहोत बाले किल्ल्यावरती आणि बाले किल्ल्यावरती डोंगराच्या चारही बाजूने आपल्याला गोल फिरता येतं आणि ह्या ठिकाणी फिरत असताना तुम्हाला एकूण 8 पाण्याचे टाके पाहायला भेटतात. तुम्ही ते वरती बघू शकता डोंगर कसा तुटलेला आहे. त्यामुळे हा सुद्धा आहे तो डोंगर कधीही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगू शकत नाही आपण तो कधीही पडू शकतो. आणि या ठिकाणी एक तटबंदीतील गुप्त दरवाजा वर्षानुवर्ष मातीच्या ढिगाऱ्याखाली आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली बुजून गेला होता. त्यामुळे या ठिकाणी युवा मराठा फाउंडेशनने 2023 आणि 2024 या सालादरम्यान या ठिकाणी संवर्धनाचे काम करून ह्या दरवाजाला एक नवीन संजीवनी दिली आहे. तर तो दरवाजा मी तुम्हाला आता दाखवतो.
तर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला खाली येऊन राईट साईडला तो आपल्याला तटबंदीतील गुप्त दरवाजा पाहायला भेटतो। तर या ठिकाणी असा दरवाजा आहे, तर आपण आतून जाऊया। तर या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूस हा दरवाजा ओपन होतो। या ठिकाणी डायरेक्ट खाली दरी आहे। कदाचित ह्या ठिकाणावरून आजूबाजूच्या पूर्ण परिसरावरती नजर ठेवली जात असेल किंवा ह्या ठिकाणावरून बाजूच्या येणाऱ्या शत्रूवरती मारे केले जात असतील, तर त्यामुळे हा तटबंदीतील गुप्त दरवाजा एक महत्त्वाची कामगिरी बजावत असेल त्या काळामध्ये। तर हा दरवाजा या ठिकाणी नवसंजीवनी देऊन हा शोधण्यात आला आहे। त्यामुळे युवा मराठा फाउंडेशनचे माझ्याकडून हार्दिक अभिनंदन। या ठिकाणी व्यापारी लवाजमा, सतीशिळा आणि कातळ कोरीव शिल्प असे बोर्ड लावलेले आहेत। या ठिकाणी शिल्प होते पण ते पुसट झालेत, त्यामुळे खडूने वगैरे ते रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे, पण ते काय आता आपल्याला दिसून येत नाहीत। आणि ह्या ठिकाणी लोकांनी घाण देखील करून ठेवली आहे पेंटिंग करून। दिंडी दरवाजा म्हणून एक फरक लावण्यात आलाय आणि ह्या ठिकाणी सुद्धा एक दरवाजा आहे, जेणेकरून ह्या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला खाली गरुडर होता येत असावं पहिले। तर पाहूया हा दरवाजा कसा आहे, तर चला। तर या ठिकाणी एक छोटेखानी दरवाजा आहे जो की बुरुजाच्या त्या बाजूला ओपन होतो, तर चला। तर मंडळी, आपण आता आहोत महादरवाजाच्या जवळ। हा महादरवाजा अगदी उत्तरेच्या बाजूला आहे डोंगराच्या, त्यामुळे ह्या दरवाजाच्या इथून सुद्धा तुम्हाला खाली जाण्यासाठी वाट आहे, पण ती वाट जास्त वर्दळीची नाहीये, त्यामुळे झाडे झुडपे खूप आहे, त्यामुळे ह्या ठिकाणाहून कोणी येत जात नसावं। पण हा देखील दरवाजा आपल्या पाळी दरवाजासारखाच मजबूत आणि प्रशस्त असा आहे। महादरवाजा वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुरातन वाड्याचे अवशेष दिसून येतात, जो की वाड आता पडझड झालेली आहे, त्यामुळे फक्त त्याचे चौथऱ्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी दिसून येतील।
महाद्वारापासून वरच्या बाजूस जेव्हा बाले किल्ल्याच्या बाजूने आपण जातो मेन गडाकडे, तो देखील काय थोडासा रिस्की आहे, पण तुम्ही आरामात सर करू शकता. त्यामुळे इथे चढत असताना तुम्ही काळजीने आणि निकटाने चढा. तर फायनली आपण बाले किल्ल्यावरती येऊन पोहोचलेलो आहोत. आता पुढे आपल्याला जाऊन केदारेश्वराचं मंदिर वगैरे बघायचं आहे. तर चला पाहूयात. तर मंडळी, ह्या ठिकाणी आपल्याला इथं एक कॅमेरा दिसतोय. गडावरती बऱ्याचशा ठिकाणी असे सोलार कॅमेरे लावलेले आहेत. तर मंडळी, आत्ता आपण पाहिलं की त्या ठिकाणी कॅमेरा इन्स्टॉल केलेले गेलेले आहेत, जे की सोलर पॅनलवरती चालतात. तर अशा प्रकारे जर गडावरती कोणी गैरवर्तन करत असेल किंवा कोणी काही इनलिगल काम करत असेल तर त्यावरती आळा घालण्यासाठी ह्या ठिकाणी अशा प्रकारे कॅमेरे इन्स्टॉल करण्यात आले आहे, जे की गडाच्या दृष्टीने आणि गडाच्या पावित्र्याच्या दृष्टीने एक चांगली आणि सोयीस्कर अशी व्यवस्था आहे. तर या ठिकाणी खोदीव तलावाचा बोर्ड आहे. जर तुम्ही बघितलं तर इथे मागे केदारेश्वराचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूने हा पाण्याचा तलाव आहे, ज्या ठिकाणी बऱ्याच प्रकारे पाणी आहे, पण पाण्यामध्ये जलपर्णी पण आहे, त्यामुळे पाणी दिसत येत नाही. तर चला आपण जाऊयात केदारेश्वराचे दर्शन करण्यासाठी. तर या ठिकाणी केदारेश्वर मंदिरामध्ये महादेवांचे पिंड, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि बल्लाळेश्वरच्या देखील मूर्तीची स्थापना केली गेली आहे. तर ह्या ठिकाणी असं थंड असं वातावरण आहे, बाजूला तलाव आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर इथे दर्शन केल्याशिवाय माघारी जाऊ नका. तर हे ठिकाण एक असं पॉझिटिव्ह वाईब देणारं ठिकाण आहे, त्यामुळे गडावरती आल्यानंतर ह्या ठिकाणी येऊन दर्शन नक्की घ्या. तर मंडळी, आपलं आता केदारेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि आपला गड देखील सर करून झाला आहे, पूर्ण गड फिरून झाला आहे. आता आपण गड उतार व्हायला सुरुवात करत आहोत. तर चला, पुन्हा आपल्याला त्या थरारक पायऱ्यांनी पुन्हा खालीपर्यंत जायचं आहे. येताना जरा वेगळी परिस्थिती असते, जाताना वेगळी परिस्थिती असते, त्यामुळे आता जाताना देखील आपण पाहूया आपल्याला कसे कसे जाता येते. तर चला गड उतार करायला सुरुवात करूया. मंडळी, 96 पर्यंत खाली आलो आणि सोसाराचा वारा सुटलाय, पाऊस यायला लागला आहे. त्यामुळे बघा आता कॅमेऱ्यावरती सुद्धा दवबिंदू पडले, त्यामुळे नुकसान झाले. पण आपला अनुभव भारी. आता आम्ही रेल्वेस घालतो आणि पटपट खाली जातो. तर मंडळी, आत्ता आपण गड उतार होऊन खाली आलेलो आहोत आणि आपण आता आहोत पाली गावातील आपण जिथे गाडी लावली त्या पार्किंगच्या ठिकाणी. तर ही होती आपली सरसगडाची वारी. ही वारी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा आणि मेन म्हणजे आपलं मोटिव्ह आहे ते मेन म्हणजे फिरत राहा.